अगदी सहजच कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आणि सरळ अंडा बिर्याणीची रेसिपी आज बनवणार आहोत. आणि आपण ही जी बिर्याणी आहे ती अगदी कढईमध्ये केलेली आहे. तर इथे बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मस्त अशी आपली चमचमीत ही बिर्याणी बनलेली आहे. तर तुम्ही तांदूळ बघू शकता. अगदी मस्त असे मोकळे सुटसुटीत झालेले आहे आणि खूप सोपी आहे बनवायला. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1.5 ग्लास बासमती तांदूळ जो बिर्याणीला वापरतो तो तांदूळ भिजत घातला होता. तर मी ते 20 ते 25 मिनिटं याला भिजत घातलं होतं. तर आता तांदूळ चांगले आपले भिजलेले आहे. तर इथे गॅसवर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. तर बघू शकता पाणी छान गरम झालंय. याच्यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकायचे आहेत. तर मी इथे काळी मिरी, हिरवी विलायची, 2-3 लवंग आणि 1 तेजपान टाकलेलं आहे. सोबतच मीठ टाकायचंय. तर इथे मीठ थोडंसं जास्त टाकायचं आहे, कारण आपण हे जे पाणी आहे ते काढून घेणार आहे त्याच्यामुळे. आणि सोबतच 1 चमचा तेल आणि अर्धा निंबूचा रस टाकलेला आहे. त्याच्यामुळे जो भात आहे तो असा सुटसुटीत होईल. आणि पाणी चांगलं गरम झालं, की याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून देऊया. तर हे भिजलेले सगळे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. आणि तांदूळ टाकल्यानंतर याला आपण 80% पर्यंत शिजवून घ्यायचंय. पूर्ण नाही शिजवायचंय. तर बाकी जे आपण बिर्याणीला दम देऊ तेव्हा ते शिजेल. तर आता याला आपण 80% पर्यंत फक्त शिजवून घ्यायचंय. तर इथे बघू शकता तांदूळ आपले चांगले शिजलेले आहे. आणि आपण आता याला हाताने चेक करून घेऊया. म्हणजे तांदूळचा दाणा जो आहे तो हाताने असा तुटला पाहिजे, म्हणजे याचे वेगवेगळे तुकडे झाले पाहिजे. तर आता गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि हे जे भात आहे सगळं आपण एका चाळणीवर काढून घेऊया. म्हणजे याचं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल. तर मी सगळं जे आहे ते याच्यावर काढून घेते. सगळा जो भात आहे मी चाळणीवर काढून घेतलेला आहे. आता आपण या साईडला ठेवून घेऊया. आणि एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर मी इथे 5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये कांदे टाकायचे आहेत. तर मी इथे कांदे घेतलेले आहेत. आपल्याला हे कांदे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तर क्रिस्पी जो बरिस्ता असतो तो बनवून घ्यायचा आहे. तर आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, एकदा कांदे टाकले ना तर मिक्स करून याला असंच होऊ द्यायचंय. जर तुम्ही सतत हे फिरवत राहिले तर तो क्रिस्पी होणार नाही. आणि गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे, कमी करायचा नाहीये. आणि या पद्धतीने बघू शकता मस्त असे आपण हे क्रिस्पी करून घेतलेले आहे. तर आता आपण याला काढून घेऊयात, कारण काढल्यानंतरही याचा कलर चेंज होतो आणि हे थंड झाल्यानंतर मस्त असे क्रिस्पी होतात. तर आता एका प्लेटमध्ये सगळे काढून घेतलेले. आणि आता कढईमध्ये तेल थोडं जास्त आहे, तर आपण यातलं तेल थोडं कमी करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचंय. सोबतच काही खडे मसाले टाकायचे. तर 2 तेजपान घेतलंय, 1 कलमीचा तुकडा घेतलाय, मिरे घेतले, हिरवी विलायची घेतली आहे, 1 चक्रफूल घेतलंय आणि 3-4 लवंग घेतलेले आहे. आणि याला फक्त अर्धा मिनिटभर छान परतून घ्यायचंय. आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर 1 कांदा घेतलाय, या पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आणि याला सुद्धा छान असं परतून घेऊया. तर कांदा मस्त असा सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा आपला चांगला परतून झाला, की याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. तर मी इथे 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकते. आणि आता आपल्याला ही सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. म्हणजे आल्या लसणाचा कच्चा वास जो आहे तो निघेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आलं लसण चांगलं आपलं परतून झालेलं आहे. तर इथे मी मोठा एक टमाटर घेतला होता आणि याला मिक्सरमध्ये फिरवण्याची पेस्ट बनवून घेतली आहे. ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत याला छान असं मिक्स करून घेऊया. टमाटर मी इथे छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जो फ्राय करून ठेवला होता कांदा तो याच्यामध्ये घालायचा आहे. तर मी इथे थोडेसे कांदे साईडला गार्निशिंगसाठी ठेवले आणि बाकी जे आहेत ते हाताने असे चुरून टाकले. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ते मिक्सरमध्ये लावून सुद्धा टाकू शकता. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर हे छान असं मिक्स करून झालं, की आता आपण याच्यामध्ये सुखे मसाले घालणार आहे. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतलंय, पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा धने पावडर घ्यायचंय, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे घेऊ शकता. आणि परत हे सुखे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता चांगलं असं मिक्स करून झालं, की आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे मसाले आपले जळणार नाही. तर अगदी थोडंसं पाणी टाकायचंय आणि परत छान याला मिक्स करून घेऊया. याने काय होईल मसाले जळणार नाही आणि सगळे मसाले जे आहेत ते मस्त असे एकजीव होईल.
तर इथे बघू शकता छान असं हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकायचं आहे. तर बिर्याणीमध्ये दही हे जातच आणि याचा मसाला सुद्धा छान लागतं. तर याला छान असं मिक्स करून घेऊया. तर दही छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि याला छान असं शिजवून घ्यायचंय म्हणजे याला तेल चांगलं सुटेल. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय. तर मीठ आपल्याला जितकं मसाल्याला लागतो तितकंच टाकायचंय कारण आपण भातामध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. तर याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये थोडेसे पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर बिर्याणीमध्ये पुदिन्याचा फ्लेवर खूप छान लागतो. तर मसाल्यामध्ये सुद्धा तो आला पाहिजे. त्यासाठी मसाल्यात थोडेसे हे टाकून घ्यायचे. याने मसाल्याची टेस्ट खूप छान लागते. तर परत याला छान असं मिक्स करून घेऊयात. मसाला छान असा मिक्स करून झाला, की आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला आता असं वाटत असेल, की ही ग्रेव्ही झालेली आहे, पण अजिबात ग्रेव्ही होणार नाही. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर याला आपण 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे आणि बघू शकता दही टाकल्यामुळे तेल छान सुटलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये अंडी घालायची आहेत. तर अंडी मी बॉईल करून आणि मध्ये-मध्ये याला कट करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये हळद टाकून छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर मी अंडे फ्राय करायचा व्हिडिओ याच्यामध्ये ॲड नाही केलाय, कारण मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि अंडे आपल्याला मसाल्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचे. म्हणजे अंड्यांच्या आतमध्ये जो ग्रेव्हीचा फ्लेवर आहे तो गेला पाहिजे. तर याला छान असं 2 ते 3 मिनिटं असंच ठेवायचं याच्यामध्ये. तर बघू शकता हे मस्त झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये यात ते 3 अंडी काढून घेणार आहे आणि सोबतच थोडासा मसाला सुद्धा काढून घ्यायचा आहे. आणि आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि जे अंडी आहेत ते आपण व्यवस्थित इथे पसरवून घ्यायची आहे. आणि आता बॉईल करून घेतलेले तांदूळ आहेत त्याच्यावर आपण टाकून घ्यायचे. तर इथे भात बघू शकता मस्त असा सुटसुटीत झालेला आहे. तर यातले तांदूळ जे आहेत थोडेसे आपण वाचवून घेणार आहे आणि बाकी आपण टाकून घेऊया आणि हाताने छान असं पसरवून घ्यायचंय. आणि आपण जे अंडी आणि मसाला काढून ठेवला होता तो याच्यावर टाकून घ्यायचे. तर या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या ग्रेव्हीची टेस्ट सुद्धा खूप छान लागते. आणि बाकी जे उरलेले तांदूळ होते ते याच्यावर टाकून घ्यायचे आणि याला सुद्धा छान पसरवून घेऊयात. तर वरून थोडासा फूड कलर टाकणार आहे. ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वाटलंच तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. तर मी इथे थोडासा कलर चांगला यायसाठी थोडासा टाकून घेतलेला आहे. सोबतच कांदे जे आपण तळून घेतले होते ते टाकायचे. त्यातले थोडे मी वाचवून घेतले होते. सोबतच पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि वरून 1 चमचा तूप टाकून घेऊयात. आणि आता आपल्याला याला दम द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे 10 ते 12 मिनिटं गॅसचा फ्लेम अगदी कमी करून याला दमला ठेवणार आहे. आणि 10 ते 12 मिनिटं झाली, की आपण याला परत गॅसचा फ्लेम बंद करून 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला काढायचं नाहीये. तर आता ही 10 मिनिटं झालेली आहे आणि आता गॅसचा फ्लेम बंद केलाय. परत मी ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवलंय. म्हणजे टोटल मला हे 20 मिनिटं आपण असेच ठेवलेले आहेत. आणि आता बघून घेऊया. तर मस्त अशी आपली चमचमीत बिर्याणी ही तयार होते. आणि खायला तर अगदी मस्तच लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, अगदी थोडी जरी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. तर इथे बघू शकता तांदूळ मस्त असा सुटसुटीत झालेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागते. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर इथे तांदूळ बघू शकता, भात बघू शकता, मस्त असा सुटसुटीत झालेला आहे आणि कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि बनवायला देखील अगदी सरळ सोपी पद्धत आहे. कोणीही सहजच बनवू शकेल आणि बघू शकता बिर्याणी किती मस्त दिसते. तर मी बिर्याणी बरोबर दह्याची कोशिंबीर सुद्धा बनवलेली आहे. तर खायला खूपच छान लागते. तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक सुद्धा करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.